नमस्कार मंडळी, जय गोमाता. आज व्हिडिओ करण्यासंदर्भात कारण की दिनांक 7 तारखेला महासिद्ध यात्रेनिमित्त इचलकरंजी येथील चंदूर गावात खिल्लार गायींचं प्रदर्शन भरलं होतं. त्या प्रदर्शनास आपल्याला खास आपले मित्र राकेश पाटील यांनी आमंत्रित केलं होतं. तर आपण त्या प्रदर्शनास भेट दिली, प्रदर्शनास जाऊन आलो. त्या प्रदर्शनात बऱ्याचशाच व्यक्ती, थोडक्यात सांगायचं तर आज खिल्लार महाराष्ट्राची शानमध्ये जे काम करणारी लोक आहेत त्यांची टीम, सुरेश दिघे साहेब, पुन्हा रुक्मिणी गोशाळेचे मालक पुण्याचे महाराज, पुन्हा सांगायचं ओझा सर, अशी बरीचशीच मोठमोठी व्यक्ती आपल्याला भेटण्यास त्यांचा सानिध्य आपल्याला मिळालं. आणि खास करून आमची ओळख त्यांच्यामुळे झाली, ह्या मॅडमच्यामुळे झाली, ह्या मॅडमच्यामुळे झाली. आणि आमच्या छोट्या मॅडम आहेत होम मिनिस्टर, त्यांच्यामुळे झाली. की आज खरोखर असं म्हणजे वाटलं की आपल्या ह्या गायींच्यामुळे आज आपल्याला एवढी किंमत मिळाली. तर आपले मित्र राकेश पाटील यांनी आपला तिथं सत्कार ठेवला होता. स्मृतिचिन्ह, फेटा असं सत्कारचं स्वरूप होतं. अगदी भारावून गेलो ते बघितल्यानंतर की बाबा एक गोपालकाचा सत्कार करतात मी, चांगली गोष्ट आहे. तर तिथे गेल्यानंतर आपण प्रदर्शन अटेंड केलंय. आत्ता आपण ह्या भागात ज्या ज्या खिल्लार गायी आहेत, जेवढं आपल्याला मेंटेन करता येईल तेवढं केले, कारण उन्हाचा तडाखा जोरात असल्यामुळं जास्त आम्ही फिरत बसलो नाही. एक 2-3-4 गायींचं आम्ही शूटिंग घेतलंय, ते आम्ही ह्या ब्लॉकला तुम्हाला दाखवतोय. पुढच्या ब्लॉकला जे जे नर चांगले आहेत, उत्कृष्ट अशा नरांची मुलाखत घेतल्या. पुढचा ब्लॉक देखील तुम्ही बघायला विसरू नका आणि हा ब्लॉक शेवटपर्यंत बघा. मालकाशी प्रामाणिक असलेली गाय. आज काल आपण तो ब्लॉग इन्स्टॉल टाकला, सर्वसाधारण 24 तासात 1,34,000 लोकांनी तो बघितला. अतिशय प्रामाणिक आणि शिस्तप्रिय गेम म्हणून ती गौरी गाय, तिची देखील आपण मुलाखत घेतल्या. त्या ब्लॉकमध्ये ती शेवटपर्यंत तुम्ही बघा. ह्या ब्लॉकलाच ती मुलाखत आहे. आपण बघत असलेली मोठ्या मापाची कालवड बघा. त्यांचं नाव आणि त्यांचा पत्ता घेऊया आपण. माझं नाव सूरज विलास इरकर, राहणार पारगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. ही गाई आपली घरी जन्मलेली पाडी, ही नाईकप्पांच्या सावकर बैलाची पाडी आहे. नायकप्पा भोसले यांची दावण फार मोठी आहे. एक महाराष्ट्रातलं नावाजलेलं नाव म्हणून नायकप्पा भोसले यांचं नाव घेतलं जातं आहे. तर आपण पलीकडली कालवड बघत आहोत. ती कालवड त्यांनी एका बाजारातून विकत आणलेली आहे. अतिशय कमी किमतीत तिला आणलेली विकत, आणि चांगली वाटली म्हणून तिने आणली, आणि खरोखरच ती कालवड चांगली आहे. अतिशय देखणी अशी कालवड आहे. सर्वसाधारण वाईचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे मी व्हिडिओ अगदी म्हणजे कट टू कट तुम्हाला दाखवू शकत नाही. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो या ठिकाणी आणि थांबतो. गाईचा शांतपणा किती आहे बघा. अतिशय शांत अशी उभा राहिलेली आहे, 2 पायावर पुढच्या उभारून. मालकाचे देखील कौशल्य किती आहे बघा. बघा, लहान मुलगा देखील गाईच्या कुठून कुठून जाऊन बाहेर पडायला आहे बघा. अतिशय शांत आणि देखणी रेखीव अशा शरीराची खिल्लार गाय. आपण त्यांच्या मालकांची छोटीशी बाईट घेऊया. दादा, तुमचं नाव, पत्ता? माझे नाव पृथ्वीराज सर्जेराव पाटील, मुक्काम पोस्ट शिगाव, तालुका, जिल्हा सांगली. गायचे नाव गौरी. दादा, कुठल्या कुठल्या प्रदर्शनात आपण जाताय काय? आतापर्यंत एक 15 प्रदर्शन केलेले आहेत. कनेरी मठ सारख्या प्रथम क्रमांकाची मानकरी झाली आहे. इस्लामपूर ठिकाणी सलग 3 वर्ष प्रथम क्रमांकाची मानकरी आहे. तसेच कराड असून दे, जत असून दे, आटपाडी या ठिकाणी भरपूर ठिकाणी गाई नंबर झालेला आहे. अतिशय देखणी, शांत आणि जाईल तिथे कुठेतरी आपला ठसा उमटणारच अशा मापाची ही गाय. आता आपण तिच्या छोट्या वासराची मुलाखत घेऊया. ही दादा किती होते काय? आता 4 दाती आहे, 7 महिन्याची गाभण आहे. किती वेळा वेळेला काय काय? पहिला रोज 4 महिन्याची 7 महिन्याची गाभण आहे. पहिल्या वेळेसच गाभण आहे. दादा, ह्या गाईचा आता दुधाचा रेकॉर्ड काय काय? वासराला सोडून 5 लिटर दूध काढलेलं आहे. एका वेळेस का? नाही, 2 वेळेस. सर्वसाधारण 2.5 लिटरचं दूध आहे वासरू पिऊन. हो. अतिशय चांगली गाई बघा. आणि किती वेळ येत आहे काय? आता हे 3ऱ्यांच्या गाभण आहे. 3ऱ्या वेतास गाभण आहे. याची जर पैदा झाली तर आपण देऊ शकताय का?
2 कालवड चालत्या, एक कालवड दिलंय आणि हे एक कालवड, असे 2 कालवड आपण विकलेले आहेत. ती विकलेली कालवड आपण कितीला विकले काय? ही जी कालवड आहे ती 27,000 रुपयाला दिलती. त्यांची कालवड त्यांनी 27,000 रुपयाला सेल केली. अतिशय चांगल्या किमतीत ती सेल झाल्या बघा. अतिशय देखणीक आहे. दादाने आपल्याला बाईट दिल्याबद्दल त्यांचे आपण आभार मानतो आणि थांबतो. आणि इथं थांबूया. नमस्कार. जय गौ माता. चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपले कोण जे मित्रमंडळी आहेत त्यांना देखील चॅनल शेअर करा. कारण आपलं काम हे खिल्लारसाठी चालू आहे आणि खिल्लार वाढवायसाठी चालू आहे. आणि ज्या ज्या गोष्टी खिल्लार संदर्भात आहेत त्या गोष्टी आपल्या परीने मी देण्याचा प्रयत्न करतोय आणि मी करणार. त्यामुळे चॅनल आपला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार. जय गौ माता.